नागपूर चंद्रपूरसह मनपा निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर मनपांमध्ये कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली? ठाकरे बंधू देवेंद्र फडणवीस ठाण्यातून रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदे असा देखील वाद होता। त्यामुळे आणि त्यानंतर आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मुरलीधर मोहोळ, त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण, त्यासोबत संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट, अतुल सावे, नाशिकमधून दादा भुसे, गिरीश महाजन, छगन भुजबळ या सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली। बीडमधून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे। निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार की 2 टप्प्यात होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण 50% आरक्षण मर्यादेचा देखील अडसर इथे ठरत होता। नागपूर चंद्रपूरसह मनपा निवडणूक किती टप्प्यात होणार त्याचीच घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे। या कोणत्या महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत तर भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, त्याचसोबत मालेगाव, अकोला, नांदेड, परभणी, लातूर, धुळे, त्यानंतर जळगाव, सांगली, मिरज, इचलकरंजी, जालना, अहिल्यानगर या महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या ठिकाणच्या देखील महानगरपालिकांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत आणि याच संदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडेल। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, नक्कीच गेल्या काही दिवसांपासून खरं तर या निवडणुका आहेत, कधी होणार हा प्रश्नचिन्ह होता। मात्र याच तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची ही 4 वाजता पत्रकार परिषद आहे असं सांगितलं जात आहे। त्यामुळे जे काही विरोधकांचे आरोप होते यांना देखील आता निवडणूक आयोग काय उत्तर देते हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की वारंवार निवडणूक आयोगाकडून दुबार मतदानाचा आहे गणेश, काही काळासाठी मी तुम्हाला थांबवेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।